रस्ता आपण टाकून घेतलाय। परळीतल्या ह्या जलसंधारणाच्या कामासाठी श्री सिद्धिविनायक गणपती ट्रस्टनी 1 कोटींची मदत केलेली आहे। आम्हाला काय झालं की तुमचं गणपती ट्रस्ट मुंबईचे सिद्धिविनायक ट्रस्ट 1 कोटी रुपये दिले होते। जिल्ह्याला दिले त्याच्यातून आदरणीय पंकजाताईंनी इकडे आमच्याकडे त्याचे 59 लाखाचं जवळपास या 9 जे स्ट्रक्चर आहेत त्याच्यावरचे एस्टिमेट टीएस झाले आमचे। 7चे कारण आदेश झाले, 3चे काम आता सुरू आहेत, उर्वरित कामं ताबडतोब सुरू होतील। हे जर झालं तर ही पूर्ण नदी 18 किलोमीटर मध्ये टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला जागोजाग पाण्याने भरलेली असेल। मंडळी, हे जे प्रचंड गतीनं काम होत आहे ना, याच्यामध्ये गावकऱ्यांचा सहभाग फार मोठा आहे। आणि जर का हे पाण्याचं काम झालं ना तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असा विश्वास यांना आहे। शेतकऱ्याचा विकास जर करायचा असेल, तो जर केंद्रबिंदू म्हणून विकास करण्याची दृष्टी असेल तरच हे काम होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही। ही दृष्टी आमच्या पालकमंत्री महोदयामध्ये आहे, नामदार ताईंमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की हे जर काम केलं तर बाकीचे शेतकऱ्यांची कुठलीच आत्महत्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत। अगोदर हे काम परळीतल्या या जलयुक्त शिवार अभियानातल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे आले होते। स्वतः सीएम साहेबांनी सांगितलं तर त्यांनी ज्यावेळेस काम पाहिलं सर्व तर अगदी उत्कृष्ट काम झालेले त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा स्तुती केली की ह्याच्यातलं वेस्ट मटेरियल सुद्धा आम्ही काही शेतीला गाळ म्हणून वापरला आणि बाकी मटेरियल मुरुम वगैरे दगडगोटे त्याच्यातून रस्ता तयार करून घेतला। आणि आम्ही सारे जण अतिशय कमी खर्चात हे काम उभं करत आहोत याचंही त्यांनी कौतुक केलं, असे इथले गावकरी सांगतात। अगदी कमी खर्चामध्ये, म्हणजे रस्त्याचा जितका खर्च येतो तितक्याच खर्चामध्ये हे सगळं टोटल काम झालंय। गव्हर्नमेंटचे रस्ते जर करून घ्यायचे म्हणलं तर तेवढ्याला जितका खर्च लागतो तेवढ्यामध्ये वॉटर टेबलचं बी काम झालं, म्हणजे नदी सरळीकरण, नाला डिपनिंग झालं आणि रस्ते पण झाले। म्हणजे इतक्या कमी खर्चात, म्हणजे अगदी 5-10% खर्चात एवढं मोठं काम। मंडळी, अतिशय दुष्काळग्रस्त अशा या भागातली ही पाणलोटाची कामं बऱ्याच प्रमाणामध्ये झाली आहेत। त्यातूनच पहिल्या पावसामध्ये इथे पाणी साठलं, इथल्या विहिरी भरलेल्या आहेत, लांबवर शेत पिकांनी सजलेली आहेत, इथे ऊसही मोठ्या प्रमाणात आहे, टवटवीत हिरवाई भोवती दिसते आहे। पूर्वी बोर म्हणे 2 तास चालायचं, पण ह्या वर्षी मात्र रात्रंदिवस आमचं बोर चाललंय असं यांचं म्हणणं आहे। तरी एक पाऊस पडला, त्या पावसामध्ये जे पाणी इथं मुरलं, हे नाला डिपनिंगचं जे केल्यानंतर काम मुरलं पाणी, त्याच्यामुळे बाजूच्या विहिरी, बोर वगैरे भरून गेले एकाच पावसाने। एवढा बोरला पाणी आलेलं आहे। यांची विहीर आहे ना, इकडे लांब आहे, दूर आहे, बोरला पाणी आहे। वाढले रात्रंदिवस चालतं, वाढले पाणी। फक्त अर्धा तास बोर चालत होता, आता किती आता रात्रंदिवस चालायला लागला। एकदम नाला डिपनिंगचं। आणि आता आम्ही या पुढच्या काळामध्ये पाणी व्यवस्थापन करणार आहोत, पीक पॅटर्न ही ठरवणार आहोत। आता भविष्यामध्ये आम्ही जे जल व्यवस्थापनाचं काम आहे, पीक व्यवस्थापनाचं जे काम आहे, त्याच्यामध्ये आता आम्ही सर्व गावकरी मिळून ग्रामसभा घेऊन त्याच्यामध्ये सर्वांना ते ठरवून किंवा पिकाचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे, आपल्या पाण्याचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही पिकं सुद्धा त्या पद्धतीने घेऊ आणि त्या पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन करू। पाण्याचं प्रदूषण वाढलं की याच्यामुळे नद्याचं पाणी पूर्ण बोरमध्ये गेलं, विहिरीमध्ये गेलं। तुम्हाला सांगतो ऐकलं, याच्यामुळे आमची विहीर बंद पडलेले बोर चालू झाले, विहिरीला पाणी आलं, ऐकलं का? आणि याच्यामुळे आता शेतकऱ्यांचं कल्याण झालं। याच्यामुळे गावकऱ्यांनी एकच करायला पाहिजे की लोकसहभाग महत्त्वाचा आहे। सर्वांनी मिळून समन्वयानं या कामामध्ये लक्ष घालून, एखादा समजा आता हे गुत्तेदारी पद्धतीने काम चालू, तर हे काम बोगस न होता चांगल्या पद्धतीचं कसं करून घेता येईल आपल्या गावाच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने, त्याच्यामध्ये पहिलं लक्ष घालायला पाहिजे। आणि दुसरं, समजा आपल्या शेतामध्ये थोडंफार शेताचं नुकसान जरी होत असले मटेरियल, एस्टेट मटेरियल टाकताना, तर थोडं सहकार्य करून ते करायला पाहिजे समन्वयानं, बरोबर? त्याच्यापासून पण नंतर भविष्यात त्याचा भरपूर फायदा होणार। जलक्रांती, जलसाक्षरता हे जलयुक्त शिवार अभियानाचं यश आहे। मला वाटतं आपल्या राज्य शासनाच्या कोणत्याही कामामध्ये एवढ्या लवकर एखाद्या गोष्टीचा रिझल्ट दिसणं ही एक खूप समाधानकारक बाब आहे। राज्य शासनात काम करणाऱ्या मंत्र्यांसाठी, ब्युरोक्रेसीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आणि लोकांसाठी, ज्यांना आत्तापर्यंत योजना ऐकायची सवय होती, प्रत्यक्षात पाहायची त्यांना सवय नव्हती, त्याच्यामुळे मला वाटतं एक खूप चांगला पॉझिटिव्ह बदल या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेला आहे। परळीसारख्या अतिशय कमी पावसाच्या प्रदेशातही जलसंचयाचं हे उद्दिष्ट साध्य होऊ शकतं,
अर्थात त्यासाठी आकाशातून पडणाऱ्या पावसाचा थेंब थेंब आपण सगळ्यांनी अडवायला पाहिजे, कारण आकाशातून पडणारं हे पाणी आपल्या सगळ्यांच्या हक्काचं आहे. मी नेहमी म्हणतो की पावसाचं पाणी हे हक्काचं पाणी आहे आणि ते पाणी अडवण्याचा साठवण्याचा प्रयत्न त्या भागात जर केला आणि ज्यावेळेला पावसाचा मोठा खंड पडतोय त्या ठिकाणी संरक्षित पाणी जर उपलब्ध करून आपण दिलं तर ती पिकं वाचू शकतात आणि त्या ठिकाणी शेतीची शाश्वती निर्माण होते. या लोकांनी ठरवलं काही ठिकाणी मंदिर बांधायच्या ऐवजी पाण्याची व्यवस्था करायची, काही ठिकाणी गावात भजन कीर्तन सप्ते करण्याच्या ऐवजी पाण्याची व्यवस्था करायची, काही ठिकाणी तर असंही झाले की लोकांनी लग्न साध्या पद्धतीने केलेत आणि तो पैसा जलयुक्त शिवारला दान केला. असेही अनुभव याच्यामध्ये बघायला मिळाले. मला खरोखर आनंद आहे की मुख्यमंत्री महोदयांनी आज जो वाढदिवस त्यांचा आहे त्या वाढदिवस साजरा न करता वाढदिवसासाठी जे काही पैसे खर्च करायचे आहेत ते जलयुक्त शिवार अभियानासाठी द्यावं असं त्यांनी आवाहन केलं. खऱ्या अर्थानं त्यांनी मनापासून हा कार्यक्रम राज्याचा एक प्रमुख कार्यक्रम म्हणून स्वीकारला आहे. मंडळी, आपल्या राज्यातून आता आपण दुष्काळाची उचलबांगडी करूया. पाणी नसण्याचं हे शेवटचं वर्ष आपण ठरवूया. त्यासाठीच आता पावसाची वाट बघणंही आपण सोडून देऊया. जलसंधारणाची कामं करूया, जलप्राप्ती करून घेऊया. त्यासाठी सारे भेदभाव विसरून आपण सारे जण एकत्र येऊया. पाणलोट उपचार काय आहे ही संकल्पना आहे ना, ही आपण सारे जण समजून घेऊया आणि आपापल्या गावामध्ये जलसंधारणाची ही कामं करूया. त्यातूनच जलसंचय होईल, आपल्या सगळ्यांनाच पाणी मिळेल, त्यातून आपली शेती शाश्वत होईलच, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं जगणंही शाश्वत होईल. जे तुम्ही पेराल ते उगवेल, त्यामुळे चला पाणी पेरूया. तुम्ही पेरलेला पाण्याचा प्रत्येक थेंब, तुम्ही वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब एखाद्या लहान मुलीला तिच्या शाळेकडे जाण्यासाठी प्रवृत्त करू शकतो, एखाद्या स्त्रीच्या डोक्यावरचा हंड्याचा भार हलका करू शकतो आणि एका शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आणू शकतो. चला पाणी वाचवूया. मंडळी, जलयुक्त शिवार अभियानामध्ये जलसंधारणाची जी कामं झालेली आहेत ना, त्याची प्रगती किंवा त्याचं यश बघण्यासाठी आम्ही मुद्दाम परळीसारख्या दुष्काळग्रस्त भागाचा फेरफटका मारला. तिथे जी जी कामं झालेली आहेत ना ती तशीच्या तशी आम्ही तुमच्यापर्यंत नेली आणि आम्ही तुम्हाला सांगतो, परळी आणि आसपासच्या अनेक गावांमध्ये लोकसहभागातून जलसंधारणाची खूप मोठी कामं उभी राहिलेली आहेत. त्याविषयी आपण ह्या पुढच्या भागामध्ये नक्कीच जाणून घेणार आहोत. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. मंडळी, जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे, ते तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे, कारण या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली असते. म्हणजे आमचा संपर्क नंबर, पत्ता तर आहेच, त्याचबरोबर कुठल्या दिवशी कुठला विषय आम्ही मांडणार आहोत ना याच्याही आगाऊ सूचना आम्ही ह्या पेजवरती दिलेल्या आहेत. या पेजवरती आम्ही आता एक पुस्तक तयार करत आहोत. त्या पुस्तकाविषयीची माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे, तीही तुम्ही जाणून घ्या, कारण पुस्तकाविषयीची मागणी आता आपल्याकडून सुरू झालेली आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. तुमची काही मतं असतील, विचार असतील, कमेंट असतील, फीडबॅक असेल, तोही तुम्ही या पेजवरून आमच्यापर्यंत द्या, किंवा सकारात्मक गोष्टी असतील त्याही तुम्ही या पेजवरून आमच्यापर्यंत पाठवा. हे पेज जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मंडळी, आपण फेसबुकवरती जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही फेसबुकवरून आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आता आपण जनता दरबार यूट्यूबवरूनही बघू शकतो. त्यासाठीचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. हा जाणून घ्या आणि जवळपास 130च्या वर आपले एपिसोड आहेत यूट्यूबवरती, त्याचा आनंद तुम्ही घ्या. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता
सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुन्हा प्रक्षेपणासाठी दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ना, ही अतिशय सकारात्मक आहे आणि ह्या माहितीचा आपल्या सगळ्यांना उपयोग होणार आहे, ज्यातून आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.